सुस्वागतम। प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी श्रीदेव स्वयंभू गांगेश्वर मंदिर, फणसगाव, नरसाळेवाडी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे श्री गांगेश्वर मंदिराचा समाराधन उत्सव अतिशय मोठ्या थाटामाटात साजरा करताना आपण बघतोय। आणि त्यानिमित्त आम्हाला या ठिकाणी भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी येथील आयोजकांनी प्राप्त करून दिली। याबद्दल मी आमच्या श्रीराम प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने येथील आयोजकांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचा अत्यंत आभारी आहे। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय बुवा श्री कृष्णाजी नरसाळे, आमचे बुवा सत्यवान जगताप बुवा, सूर्यकांत मेस्त्री बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय बाबू आडिवेकर, संतोषजी गुरव, भूषणजी नरसाळे, सन्माननीय व्यंकटेश नर, सन्माननीय बाळा पाळेकर, कृपया बाळा पाळेकर यांनी सुद्धा खुर्चीचा मान राखायचा यायचं आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय अक्षय मेस्त्री, या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मला फोनवरून संपर्क साधणारे सन्माननीय श्रीकांत शिरसाड बुवा, त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय महेशजी काडगे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आजच्या या कालभैरव जयंती निमित्ताने आज श्रीदेव गांगेश्वराच्या मंदिरामध्ये श्री गांगेश्वराची भजनरूपी सेवा करण्याची, खरोखरच तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सेवा करण्याची जी सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे, त्याबद्दल पुनश्च एकदा येथील मंडळाच्या आयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी भजनरूपी सेवेला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे सन्माननीय आमचे साऊंड सिस्टीम वाले दीपकजी नरसाळे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे माझ्या जोडीवाले सन्माननीय गणेशजी पांचाळ, अतिशय सुंदर कार्यक्रम केला, बारी केली आहे। खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधनही केलं, काल भैरवाची माहिती चांगल्या पद्धतीने सांगितली आहे। थोडक्यात माझी ही भजनाच्या माध्यमातून ओळख करून दिली आहे। 25 वर्षाने भेटलो असं म्हणाले। बघूया, बोलूया।
कर्पूर गौरम करुणावतारम कर्पूर गौरम करुणावतारम कर्पूर गौरम करुणावतारम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं संसार सारं भुजगेन्द्रहारं संसार सारं भुजगेन्द्रहारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि कुण्डली श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री प्रभु रामचंद्र श्री वेताल स्वामी समर्थ श्री देव रामेश्वर श्री देव गांगेश्वर श्री देव रवळनाथ श्री देव काल भैरव श्री सत्यनारायण बजरंग कांता देवी माते तुझा विजय आई विठला देवी माते तुझा विजय
कैलासवासी कृष्णा क्षीरसागर उवा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी परशुराम सुतार उवा सन्माननीय चंद्रकांतजी नरसाळे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. कुमारी श्रीदा व्यंकटेश शिनर हिच्याकडून सुद्धा या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद.
काळ भैरवा कशी थांबूची? सन्माननीय बाळा पाळेकर पकवाज वादक आणि बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. आजच्या वातावरणाला साजेशी सुरुवात सन्माननीय अमोल मेस्त्री आणि अक्षय मेस्त्री साळिस्ते यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. सन्माननीय लक्ष्मण पाईत बुवा यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. खरंच आनंद होतो आहे. या गावचे प्रतिष्ठित कैलासवासी मारुती नरसाळे बुवा ज्यांनी एक काळ गाजवून सोडला आणि आमचे गुरुतुल्य असे कदम बुवांचे जे पटशिष्य, खरंच अभिमान वाटतो या गादीवर बसून त्यांचं नाव घेताना. आमच्या बुवांनी सुद्धा आठवण चांगल्या पद्धतीने केली त्यांची. सावळे 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 रूपते डोळा सावळे रूपते डोळा पा
माता ठेवी तसे चरणी माता देवी तसे धरणी माता देवी तसे धरणी रूपदा विकार नयनी 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 नयनी सावरे रूपदे डोळा दिसले मारे सावरे रूपदे डोळा दिसले देव आम्हावती तू देव आम्हावती देवा महाभक्ती देवा महाभक्ती तू देव आम्हावती तू देव आम्हावती देवा महाभक्ती देवा देवा महाभक्ती देवा महाभक्ती आचरावी शुद्ध चित्ती 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 सावरे रूपदे डोळा दिसले मारे सावरे रूपदे डोळा तुका म्हणे तुझे गुण गाऊ तुका म्हणे तुझे गुण गाऊ कामणे तुझे गुण गाऊ कामणे तुझे गुण गाऊ तुका म्हणे तुझे गुण गाऊ तुका म्हणे तुझे गुण गाऊ कामणे तुझे गुण गाऊ कामणे तुझे गुण गाऊ गरे धरे गरे गम गम मम पद पगरि ध पद दानि ध पद रे धरि ध पम गरे गरे मग पम ध मनि ध नानि तुका म्हणे
मंडळी, या रूपावलीसाठी सन्माननीय कृष्णा जगताप यांच्याकडे या ठिकाणी 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. धन्यवाद. आम्ही हैसर गावात, पण एक लक्षात घ्या, अगदीच काय नाही तर दगडा धोंड्याची जरी गाठ पडतात, माझा आणि बुवांचा काय घेऊन बसलास, गाठ तर कधीतरी पडणार ना, अशात तो भाग नाही. गाराणा घातल्याने बायपास झाली होती, म्हणून गाराणा घातल्याने. लक्षात घ्या बुवा, एक गोष्ट आवर्जून आपण लक्षात घेतली पाहिजे, आपण मंदिरात बारी करतोय, या मंदिराचे कोणतरी पुजारी असतील, या मंदिराचे कोणतरी मानकरी असतील, त्यांना फळत काढलाच नाही हो. सुज्ञ माणसांका कळणार हो. बिचारे गाराणा घालणारे जे कोण असतील ना, म्हणजे या गावचे मानकरी असतील किंवा पुजारी असतील, काय त्यांच्या मनात म्हटल्या नसत बुवा, एवढे काय येडे हो काय म्हणत त्याने. आम्ही हे का म्हटले नाही आधी खरी, ते मनात म्हणतच असते, पण बिचारे काय करते, बोलवलं होतं खरं आपण, आता बोलायचं काय, खैसून धरून हाडल्याने म्हणते हो. म्हणजे एवढे पुजाऱ्यांका किंवा गाराणा घालणाऱ्यांका येड्यात काढू नका बुवा, तुमच्यासारख्यांचं काम नाही. तर गाराणा घालूचा त्याच्यासाठी तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे ते काम नाही. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलं नाही. आपला काम काय, तासणी हातात दिली, रंदो हातात दिलो तर 2-4 इकडचे तिकडचे साला काढूचे, सुताराच्या हातात दुसरा काय असणार नाही काय. माझे गुरुजी पण सुतार, पण बुवा जाताना ही सगळी हत्यारा तुझ्याकडे नाही माझ्याकडे देऊन गेली होती, आणि सांगितल्याने एखादा गुंजकाट जर समोर दिसला ना, एखादा गुंजकाट समोर दिसला ना तर त्याका तासून असं सरळ करायचो, पण तासण्यापूर्वी पहिलं त्याका वळंबो लावायचं आणि मग वळंब्यात घ्यायचा आता सगळ्या. आता मला सांगा, ह्या गुंजकाट आपल्या समोर पुढ्यात उभ्या राहिला आणि एका सरळ करूचा झाला, पहिलं वळंबो काय लावणार आपण, कपाळ, त्याच्या पुढे सगळा नाही का. म्हणजे गुंजकाटा असती तेवढी उडवून टाकायची. एक सांगते बुवा, म्हणजे माझा काही हा चॅलेंज बिलेंज काय नाही, आमचे बुवा माझ्या गुरुजींच्या समाजातले आहेत, माका सुद्धा तसे म्हटलं असतं गुरु तुल्य आहेत, आता पुढ्यात असतं तर पाया खात लावलं असतं, खरं सांगते. पण हे त्या समाजातले जे का सगळी गोष्ट ह्याच्यातली कळता, मी काय पुढे सांगणार आहे ती. मानव देह हो भगवंतानं असं घडवले ना की एकच जागा त्याच्यात अशी आहे, या मानव देहात एकच जागा देहावर अशी हा की त्याच ठिकाणी फक्त काटकोना लागला. काय, ह्या मानव देहावर एकच जागा अशी आहे, म्हणजे अदला बदली करून नाही हा बुवा, पहिलंच सांगतोय, ती स्थिर जागा एका ठिकाणी आहे की ते एकच जागा अशी आहे की त्याला काटकोना लागला. जातीचे सुतार तुम्ही आवाज सांगलास ना, 200 रुपये बक्षीस दे. बघा मी किती लवकर सांगून ठेवले हो विषय. मी बघा गजर पण चालू करूनच्या आधी सांगितले की त्या निदान यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप काय असं आता तरी शोधून निदान उत्तर तयार ठेव. वेळ आता पुढे, आता चाळाव सुरुवात झाली असते. ते आता काय बोलले नाही त्याच्यावर जाऊ नका. आता बोलणारे लय भारी असते. आता दुसऱ्या बारी गेली की बघा कसं चौथा आलेलं असतील ते बुवा.
भाग नाही. अगदी माझे खास जोडीदार त्याच काय प्रश्नच नाही. मगाशी सांगितलं त्यांनी सतत 3 वर्ष बुवांच्या गावात जाऊन मी बारी केले राम मंदिरात. माझं किती प्रेम असा विचार करा. 3 वर्ष सतत मी ह्यांका माझ्या घरी बोलवले. ह्यांनी मग एकदा तरी बोलवलं काय विचारावं. सतत 3 वर्ष मी बोलावलं. आणि या जे आमच्याकडे सप्ताह होता तो श्रावणात सप्ताह होतात आमच्याकडे आणि आमच्या बुवांका माहिती आहे. आणि सप्ताहाचे आमच्याकडे डबल बारी येत असतात. पावसात आमच्याकडे फुल डबल बारी आणि त्या पिरियडमध्ये ह्यांका 3 वर्ष बोलवलंय. 3 वर्षात चिबूड म्हणा नको, काकडे म्हणा नको, भोबळे म्हणा काय, पडवळी म्हणा नको. म्हणजे पडवळी सगळ्या प्रकारची, म्हणजे ती घनशी असली तरी बुवा नाही कायच म्हटल्याने नाही अजूनपर्यंत. एवढा बोचक्या 2-3 बोचकी बांधून द्यायचे, भजना घ्यायचे, पण त्या सगळा घेऊन पण जायचे. ता सांगितल्याने नाही हो, फक्त 3 वर्ष भजना दिल्याने एवढाच सांगितल्याने. वाईट वाटलं बुवा मला, पण असं नाही. शेवटी कसं असतं माहिती आहे, एखाद्या गावात गेल्यानंतर आपण काहीतरी ते भजन प्रबोधनाबद्दल सांगितलं पाहिजे. एक कीर्तनकार छानपैकी कीर्तन सांगत होते आणि सुंदरपैकी असं प्रबोधन, त्याच्यावर धार्मिक विषय बोलत होते आणि बोलता 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 बोलून गेले. यंदा कसं पाऊस जास्त आतापर्यंत पडला. आतापर्यंत सगळ्यांना वाटत होता काय प्रलय होता की काय होता, काय कोणा कळणारच नव्हता. आणि म्हणून त्या कीर्तनकारांनी काय म्हटले, एक ना एक दिवस, आमचे बुवा पण गेले होते त्या कीर्तनात, तुमका खरं सांगतोय, एक ना एक दिवस या गावातली सगळी माणसं मारणार. सगळे चिडीची, कोणच काय बोला नाही. थोडं वेळ गेल्यानंतर आमचे बुवा लागले जोरात जोरात हसू. केवढ्या तरी मोठ्यानं हसवाक लागल्याबरोबर ते कीर्तनकार म्हणतो, रे बाबा तू किती हसत, प्रसंग तर गंभीर. मी लोकांना सांगले काय, एक ना एक दिवस ह्या गावातली सगळी माणसं म्हणणार तू हसत कित्या. मी या गावातलोच नाही. म्हणजे विचार करा, माणूस काय लेवलला विचार करतात. ज्याची बायपास झाली त्यांनी काय गाराणा घातल्या तसंच विचार करणार नाही आमचे बुवा. आता वय पण शेवटी काय, साठीली बुद्धी नाटी म्हणतात ना, तशात तो प्रकार. आता आम्ही पण त्यांच्या पाठोपाठ, हो ना, अशातलो भाग नाही, आम्ही त्यांच्या पाठोपाठ खुर्चीत बसले होते. नातूवाग सांगितल्याने नातू पुढ्यात खेळा होतो आणि नातूवाग सांगितल्याने, रे नातवा झिला, अरे बंड्या बघतं काय, पळ पळ घरात पळ, तुझे मास्तर येतात बघ, 4 दिवस गुलामा शाळेत नाही गेलंस. बंडो म्हणता, आजोबा तसा नाही म्हणता, मी कशात पळू, तुम्हीच जाऊन म्हणता आतमधल्या खोलीत लपवून राहा जावा. मी म्हणता मास्तरांका सांगितले माझे आजोबा का चाकले आहेत म्हणून. मी आता एवढा बोलतोय ह्याच्यात जाऊन घातलंय बोलणारे. बोलण्यात यांचा कोणच तोंड धरू शकत नाही. बोलण्यात कोणच तुमचा सांगते तोंड धरू शकत नाही. समजा चुकान मकान जर धरल्या तर फक्त एकानं, चुकान मकान जर धरल्या तर कोणी वातान, माणसाचं काम नाही. आता आज कालभैरव जयंती. आपण श्रीदेव गांगेश्वरांच्या मंदिरात आलोय. आजचा हा समाराधनाचा उत्सव आहे. देवाचे नैवेद्य झालेले आहेत आणि त्यानिमित्त हा एक गजर गाण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. हरि ओम नमः शिवाय बोला
होतसे पावन भक्तांना साऱ्या होतसे पावन भक्तांना साऱ्या होतसे पावन स्वयंभू दैवत श्रीदेव गांगेश्वरांचं स्थान हे स्वयंभू आहे आणि विशेष म्हणजे वैशिष्ट्य आहे अगदी नवसाला पावणारा हाकेला धावणारं दैवत पूर्वी काळच्या आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे ज्या ठिकाणी स्वयंभू स्थान आहे आणि त्या ठिकाणी हे स्थान म्हणजे या ठिकाणी पूर्वी बुवा राई होती राई आणि हे राईतलं स्थान आहे बघा कुठेही दरवाजा नाही मोठी भिंत नाही मंदिराला आणि अशा एकांतात राईमध्ये त्या गांगेश्वरांनी वास्तव्य केलं स्वयंभू निर्माण झाले दैवत हे गावच्या या रक्षणासाठी लोकांच्या भक्तांच्या आपल्या हाकेला धावून येण्यासाठी हे दैवत निर्माण झालंय आणि मग प्रत्येकाच्या एक मनात इच्छा असते की आपण सुद्धा देवाला जाऊन नवस करावा एखाद्याला मनात वाटत असेल कोणाला मुंबईला गेल्यानंतर नोकरी लागत नसेल कोणाच्या पोटी संतान होत नसेल तर भगवंताला गांगेश्वराला नवस बोलायचा आपण प्रत्येक ठिकाणी बघतो तर एखाद्या ठिकाणी जर एखाद्याला संतान होत असेल तर पाळणा देखील वाहिला जातो आणि ती इच्छा श्रीदेव गांगेश्वर पूर्ण करतात त्या भक्तांची असंच एका ठिकाणी एका नवरा बायकोचा झाला भांडण एकमेकांबरोबर बोलायची बंद नवरा बायको बोलायची बंद आणि संसारात जर ह्या घडला नाही ना तर त्याला मजाच नाही सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पना नवरा बायकोचा झाला भांडण पण एकमेकांबरोबर बोलायची नाही पण दोघांनी पण ठरवलेली संसारचा झाला उपयोग मग काय केलेली दोघांनी पण एकमेकांबरोबर बोलायचा पण कसा चिठ्ठीतनं बोलायचा नवऱ्यात काय सांगूचं असला ना तर बायकोने चिठ्ठी लिवायची आणि पुढे टाकायची बायको काय सांगूचा झाला नवऱ्यांचा नवरो चिठ्ठी लिहिणार नाही बायकोकडे देणार म्हणजे अशा पद्धतीत दोघांचा बोलणं चालू झाला ऐकून ठेवा चांगली गोष्ट एक दिवशी काय झाला तर नवऱ्यात सकाळी उठून जायचा होता पहाटेच्या पहिल्या गाडीत तालुक्याच्या ठिकाणात जायचा होता आता त्यांनी चिठ्ठी लिहिल्या मला पहाटे 5 वाजता उठव तालुक्याला जायचंय आणि चिठ्ठी नेऊन पलंगावर बायलेच्या ठेवल्या बायलेची चिठ्ठी वाचल्या गप झोपान गेली हो जेव्हा सकाळी उठवून बघल्यान घड्याळात ते वाजलेले 8 तावान गेलो बायकोच्या अंगावर बोलू नाही शकत अंगात तर गेलो तावान पण बोलू शकत नाही आता करायचं काय शेवटी केल्याने बायको बोलणार तो सर बायको म्हटल्यान एक अक्षर बोलायचा नाही चिडीचूप हात धरल्याने पलंगाकडे नेल्यान पलंगाकडे बघ म्हटल्यान चिठ्ठी लिहून ठेवलेली 5 वाजले उठा विचार करा बोलणार कसा होता चिठ्ठीत लिहून ठेवल्यान 5 वाजले आता उठा उठाची वेळ झाली अशा पद्धतीतला बोलणं होता एखाद्या नवस केल्याने एखाद्याच्या घरी चेडू जन्मा केला समजा चेडूच जन्मा केला चीर जन्मा केलो नाही चेडूच जन्मा केला मग सांगा सगळे माता भगिनी माझ्या समोर बसलेले प्रत्येकाक एक कुतूहल वाटतं नाही का चेडू जन्मा केला आत्या गेली चेडवाक मांडीवर घेतल्या चेडू अगदी माझ्या वळणावर गेल्यासारख्या वाटतात म्हणता की नाही मग सांगा काकी गेली चेडवाक मांडीवर घेतल्या की म्हणता चेडू माझ्या वळणावर गेल्यासारख्या वाटतात मावशी गेली चेडवाक मांडीवर घेतल्या की म्हणता चेडू माझ्या वळणावर गेल्यासारख्या वाटतात वास्तव आहे सांगता या पण ताच चेडू साधारण 20-22 वर्षाचा झाला आणि चुकांचा समजा कोणचो हात धरून पळावून गेला हीच लोक म्हणतात घडक्या कोणाच्या वळणार गेला होता कोणता खरा की नाही मग असं काय वास्तव म्हणून भगवंताकडे सुद्धा मागणं मागताना ते चांगल्या पद्धतीत असावं म्हणून सांगतोय स्वयंभू गांगेश्वर दैवत महान स्वयंभू गांगेश्वर दैवत महान भक्तांना साऱ्या होत असे पावन भक्तांना साऱ्या होत असे पावन भक्तांना साऱ्या होत असे पावन गाय राही इथे पाना सोडून 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 अभिषेक करी
या स्थानाजवळ जायची आणि आपलं दुधाचा पाना त्या पिंडीवर त्या स्वयंभू स्थानावर सोडायची. आणि ही सत्य आख्यायिका आहे. या सर्व गावकऱ्यांना ही आख्यायिका माहिती आणि त्यांनी बघितलेली आहे. अभिषेक करी नित्य दुधान, अभिषेक करी नित्य दुधान, अभिषेक करी नित्य दुधान, अभिषेक करी नित्य दुधान. प्रगटले शिवशंभू गांगेश्वर रूपाने, प्रगटले शिवशंभू गांगेश्वर रूपाने. नामविनाय सर्व पाप, सांगी मोठी पुराणे. नामविनाय सर्व पाप, नामविनाय सर्व पाप. वैशिष्ट्य आहे देवकांगेश्वराचे, वैशिष्ट्य आहे देवकांगेश्वराचे, वैशिष्ट्य आहे देवकांगेश्वराचे, वैशिष्ट्य आहे देवकांगेश्वराचे, वैशिष्ट्य आहे देवकांगेश्वराचे. वैशिष्ट्य आहे देवकांगेश्वराचे, वैशिष्ट्य आहे देवकांगेश्वराचे. भिंतीना मंदिरा बंधन कोणाचे, भिंतीना मंदिरा बंधन कोणाचे. भिंतीना मंदिरा बंधन कोणाचे, भिंतीना मंदिरा बंधन कोणाचे. या ठिकाणी मंदिराला भिंत नाही, म्हणजे मंदिरामध्ये आपण देवाला बंद करून ठेवलं असं हे दैवत नाही. स्वच्छंदी असं हे दैवत आहे. कधीही कुणाच्या हाकेला धावणार. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीत मंदिराची बांधणी आहे. अनेक वर्ष झाली. आता हे मंदिर नवीन बांधलं गेलं, पण त्याच्या अगोदरचं सुद्धा अशाच पद्धतीत होतं. बुवांक माहिती दिल्या त्याच्यात यातच कडवा लिहिली आणि पुढे काय बोलाकत नाही त्याच्यात. फक्त देवाचा नैवेद्य केलं, नवीन धान्य पिकवलं, त्याचं नैवेद्य केलं एवढाच. बाकी काय बुवांक सांगूकच नाही वाटत. कारण होता कसा माहिती आहे, हे मुंबईत नाही ना. सकाळी उठून ह्यांचा सगळा घड्याळाच्या काट्यावर, तुम्ही सगळे मुंबईकडे आहेत, तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. मुंबई म्हटल्यानंतर घड्याळाच्या काट्यावर स्वच्छंदी जिणं नाही आमच्या देवासारखं. स्वच्छंदी जिणं नाही मिळत. आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी होते, दररोज ठरलेल्या टायमिंगमध्ये बुवा घरातनं बाहेर पडून निघून जायचे, कामावर जायचे. बाजूच्या रूममध्ये होती एक म्हातारी, आणि ती बाजूच्या रूममध्ये म्हातारी होती. ती काय करायची, बुवा निघून बाहेर जाऊ गेले की एवढे एवढे काजू बदाम सगळे असे फुगत घातलेले आमच्या बुवांका द्यायचे. बुवा अगदी खाऊन काय तब्येत झाली तुमका सांगू. पण न राहून बुवानी एकदा त्या म्हातारेक विचारले, न राहून बुवानी एकदा त्या म्हातारेक विचारले की माझ्या औषधी, माझ्यावर एवढं तुझं जीव कसो काय, माझ्यावर एवढं तुझं जीव कसो काय. मी सकाळी निघालेले कामावर जाऊ की निघालं की माका ते सगळे खारवलेले भिजवलेले फुगत घातलेले काजू बदाम सगळे माका देतस, एवढं माझ्यावर जीव किती आहे. म्हातारे म्हणता रे बाबा तुका काय सांगवा, ते फुगत नाही म्हणता मी तुझ्यासाठी घाली. काय होता, चगळून चगळून ते काय म्हणता माका चावत नाही. मग ते चगळून चगळून ठेवलेले असतात ते मग तुका देते म्हणून ते तुका. त्यात काजू बदाम खाऊन झाले कसे माका सांगा, टुनटुनी तकली. काय बुवा जास्त काही बोलले नाही म्हणून फक्त मी आता थोडस काहीतरी मजा पाहिजे म्हणून बोलतो. पण वाईट नाही, तुम्हाला काय सांगणार, वाईट काही सांगणार नाही. एका ठिकाणी कीर्तन होतं, कीर्तन, आणि त्या कीर्तनाला कीर्तनकार बुवा निघाले. पावसाळ्याचे दिवस होते
काय पावसाळ्याचे दिवस होते. कीर्तनकार कीर्तनाला एका गावी, आमच्याकडे सांगतो ना श्रावणी सप्ताह सगळीकडे असतात, आणि त्या ठिकाणी कीर्तनाला बुवा निघाले. कीर्तनकार बुवा निघाले. आमचे बुवा नाही, आमचे बुवा कीर्तन ऐकण्यासाठी निघाले होते. आणि साधारण संध्याकाळची वेळ, रात्री 8 वाजता कीर्तन चालू होणार, आणि कीर्तनकार निघाले. आणि कीर्तन ऐकायला सुद्धा गावातलं तसंच एक गुलाम आमचं निघालो. पण दिवस पावसाचे. आता दिवसभर सकाळपासून काय नाही काय असा पोट फुगला, बटाट्याची भाजी खाल्ली नव्हती, ते का रस्त्यात जाताना खय नशीब पावसाचे दिवस होते, तळजंतूर पाणी होता. आणि तेवढ्यात काय होतं तर तुमका सांगतोय, त्याच्या खिशात ना एक 5 रुपयाचं कॉईन खाली पडलं, आणि तेवढ्यातच ते कीर्तनकार त्याच्या जवळ ना जाव. आता तो कॉईन ताणकण पडल्याबरोबर कीर्तनकारांनी पण बघितले नाही, पण ह्याना काय केल्या, तो कॉईन पडलो, त्यांनी सोडल्या नाही. तो कॉईन घेतल्यान तळीतल्या पाण्यात धुतल्यान खिशात टाकल्या. आणि हो कीर्तनात जाऊन बसलो बाबा. कीर्तनात जाऊन बसल्याबरोबर कीर्तनकारांनी कीर्तन सुरू केल्याने बघा, कोणाच्या मनात काय, कोणाच्या मनात काय. चोराच्या मनात चांदणा असताना ती पद्धत सांगते तुमका. कीर्तनकारांनी कीर्तन चालू केल्या, आणि या वाक्य बोलूक सुरुवात केल्या. आजीने एक नवला देखिले. काय? आजीने एक नवला देखिले. त्याबरोबर ज्याचे 5 रुपये पडले होते तो म्हणता नवाल बघितले, आणि ह्या कीर्तनकारांनी म्हटल्याने आजीने एक नवल देखील, ह्यानी ह्याच नवाल बघितलेला, दुसरा हो काय सांगू शकत नाही. ताडकन उठलो आणि त्या कीर्तनकारांना सांगितलं, हे 50 ठेवा. काय? हे 50 ठेवा, पण नवाल बघितला असता सांगा नका. आणि गप खाली बसलो. नवाल बघितलेला सांगा नको, गप खाली बसलो. आता कीर्तनकाराच्या ध्यानी नाही, मनी नाही. त्यांनी 50 घेतल्या, यांचा नाव पुकारल्या, आणि आपला काम पुन्हा होत होता. वाक्य चालू, आज एक नवल देखील. त्याबरोबर पुन्हा धाडकन उठलो. म्हणता हो काय ऐकण्यातलं दिसत नाही. काढल्या खिशातला 100. म्हणता हे 100 घेवा, पण घडल्याला नवाल कोणाक सांगू नका. आता ह्याचे 100 गेले हो, पडलेले फक्त 5 रुपये. मग सांगा ह्याचे 100 गेले, आणि हो आपलं खाली बसलो. नाव बी पुकारल्याबरोबर खाली बसलो. थोडा वेळ गेलो, त्या कीर्तनकाराच्या मनातच नाही ना हो काय. त्याबरोबर तो पाटकन सुरुवात केलं, आज मी एक नवल देखील. त्याबरोबर धाडकन उठलो. म्हणता अरे काय सांगणार माझा तू, त्या 5 रुपयासाठी माझे 150 रुपये तुका गेले. काय ते धोम घेतले सांग म्हणता. असे पण लोक तो काय सांगायचं बघा. सगळं वैशिष्ट्य आहे ते नागेश्वराचे, वैशिष्ट्य आहे ते नागेश्वराचे, हिंदीना मंदिरा बंधन कोणाचे, हिंदीना मंदिरा बंधन कोणाचे. हे मस्ती नाही ते हे सत्व देवाचे, मस्ती नाही ते हे सत्व देवाचे, चोरांचे धाडस नाही ते येण्याचे, चोरांचे धाडस नाही ते येण्याचे. या ठिकाणी अगदी देवाच्या नजीक काही मंदिरं बघा गावात असतात, पण त्या मंदिराला घराला घर लागून असतात. पण या ठिकाणी हे आता राई नाहीये जेवढी, पण या ठिकाणी असं राईतलं हे मंदिर. पण अशा ठिकाणी चोरांची सुद्धा भीती नाही. या गाववाल्यांना चोर सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही याची खात्री आहे. कारण गांगेश्वरांचं तेवढं स्थान, तेवढं महत्वाचं मोठं आहे. चोर आजूबाजूला सुद्धा, मंदिराला तर सोडा, पण गावाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही. एवढं सत्व आहे गांगेश्वरांचं. म्हणतात चोरांचे धाडस नाही ते येण्याचे, चोरांचे धाडस नाही ते येण्याचे, चोरांचे धाडस नाही ते येण्याचे, चोरांचे धाडस नाही ते येण्याचे. वनराई प्रियतया, वनराई प्रियतया, राई सज्जन रूपाने, वनराई प्रियतया, राई सज्जन रूपाने. नामाविना करतो
आता शेती कापणी करून भात शेती कापणी करून भात शेती कापणी करून भैरव जयंतीचा दिस धरून भैरव जयंतीचा दिस धरून भैरव जयंतीचा दिस धरून भैरव जयंतीचा दिस धरून नवीन वर्षाचं 99 भात कापून झाल्यानंतर आजचा हा दिवस धरून या ठिकाणी देवाचा नैवेद्य केला जातो, समाराधन केलं जातं. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अगदी गावातले आजूबाजूचे पै पाहुणे सुद्धा या ठिकाणच्या माहेर वशनी सुद्धा या ठिकाणी हजर होतात. कारण देवाचं सत्वच तेवढं आहे आणि देवाचं सत्व तेवढं असल्यामुळे हे सगळे भक्त अगदी लांबून लांबून गोळा होतात. संपूर्ण मुंबईकर सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होतात. एवढी भक्ताची सुद्धा भगवंतावर श्रद्धा आहे आणि तेवढाच भगवंताचा आशीर्वाद सुद्धा भक्तांवर आहे आणि म्हणून हे सगळं घडतं. पै पाहुणे माहेर बशीन कोण कोणाला नाही म्हणणार नाही, पण या ठिकाणी प्रत्येक जण हजर राहणार. आजकाल पोरगे तुमका सांगतोय हो बघा आमच्या पाठीमागे सगळ्यात शेवट बसलेलो पोरगो आता 8वीत तो पोरगो आहे. पण परीक्षा जवळ येली ना, परीक्षा जवळ तुमका खरं सांगते परीक्षा जवळ येली ना की अभ्यास धरण्याचं करीतच नाही. तो पहिलं जाऊन नारळ ठेवणार देवा आणि देवाक सांगणार बाबा या वर्षीचा माझा सगळा भवितव्य वर्षाचा तुझ्या हातात, तेव्हा माका पास करूचा तू बघून घे आणि खुशाल चेंडू अगदी शाळेत जाणार. पण काय तुमका सांगू क्रिकेट आणि आता काय नवीन प्रो कबड्डी वगैरे बघितले ना लय हुकमी एक तो परीक्षेत बसलो ना, परीक्षेत खिशातनं घेऊन गेलो होतो चिटकुरी लिहून, चिटकुरी खिशातनं कॉपी सगळी लिहून घेऊन गेलो होतो. पण गोंधळ असो झालो जे सुपरवायझर होते ना, सुपरवायझर वर्गावर ते सारखे फेरियो मारी हे का काय त्या चिटकोरा हातातनं काढून लिहून मिळायचा नाही. शेवटी जरी अभ्यासात तुमका सांगतोय असो जरी असलो ना तरी डोक्यात एवढं चलाखाना बरोच वेळ बघून घेतल्यान त्याने, बरोच वेळ बघून घेतल्यान. आता 2.5 तासाचा पेपर 2 तास तर संपले, राहिलो अर्धो तास, अर्ध्या तासात काय काय करायचं मी. शेवटी विचार केल्यान गुलामानांनी त्यांनी काय केल्या एक चिठ्ठी लिहिल्या. सुपरवायझर तर कायम फिरतं, बघून घेतल्याने एक चिठ्ठी लिहिल्या आणि गप मास्तरांका बोलवल्या सुपरवायझरांनी त्याच्या हातात दिल्या. काय सांगू तुमका चलाकी एवढी भयानक केल्या. त्यांनी चिठ्ठी वाचल्याने आणि गप जाऊन जे खुर्चीवर बसले ना अर्धा तास पुढचं उठलेच नाही ते. मग सांगा काय लिहिल्या ना त्या गुलामांची चिठ्ठी आहे, मास्तर सारखे फिरा नको, पाटणा तुमची पॅन्ट फाटलेली आहे. मास्तर उठतात कशा गो एवढं गुलाम भारी आहे. भात शेती कापणी करुणा, भात शेती कापणी करुणा, भैरव जयंतीचा दिस धरून भैरव जयंतीचा दिस धरून हे देवाचे नैवेद्य समाराधन, देवाचे नैवेद्य समाराधन. पै पाहुणे येती माहेर वाशिण, पै पाहुणे येती माहेर वाशिण. या ठिकाणी या भगवंताचे या गावात सुद्धा अशा पद्धतीची रत्न जन्माला आले आहेत की त्यांनी या ठिकाणी भगवंताचे आपल्या भजनाच्या माध्यमातून गुणगान गायले. अगदी गावातच नाही तर या तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा त्यांनी जाऊन डबलबारी भजनाच्या माध्यमातून गुणगान गायलेले आहेत. आणि ह्या गोष्टी आपण जरी किती सांगितल्या तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. माझ्या बरोबर आता जरी जोडीला बुवा असले, मी बुवांना काहीच नाही वाईट बोललोय, बोलणार पण नाही वाईट, कारण माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहेत.
पण आपण ज्या वेळेला ह्या गोष्टी सांगतो त्यावेळेला भगवंताने आपल्यासाठी 2 झोळ्या दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, भगवंताने 2 झोळ्या दिलेल्या आहेत माणसाकडे. आणि माणसाला काय सांगितलं की या 2 झोळ्या आहेत, ह्या खांद्यावरनं टाकून तू समाजात वावरायचं. म्हणजे जेणेकरून एक झोळी पुढे आणि एक झोळी मागे. त्या झोळीचं नाव काय? एका झोळीचं नाव पुण्य आणि दुसऱ्या झोळीचं नाव पाप. काय? एका झोळीचं नाव पुण्य आणि दुसऱ्या झोळीचं नाव पाप. मग भगवंताने सांगितलं जेवढं पुण्य असेल ते मागच्या झोळीत टाकायचं. तुला दिसता नाही पुण्य किती आहे ते. आणि पाप असेल ते पुढच्या झोळीत टाकायचं. जेणेकरून तुला पाप दिसलं की तू पुण्याचं काम करशील. पण माणूस आहे, होतो माणूस आहे. एवढं सगळं ऐकून देवाचं ऐकलं तर तो ठीक. त्याने काय केलं? माणसाने, शेवटी माणूस आहे, माणसाने काय केलं? देवाने सांगितलेल्या 2 झोळ्या दिल्या, पण एक पुढे आणि एक मागे टाकली. पण त्याच्यात मागे काय टाकलं आणि पुढ्यात काय घेतलं? पुढ्यात पुण्याची झोळी घेतली आणि मागे पापाची झोळी टाकली. पुण्य जेवढं येईल तेवढं पुढ्यातल्या झोळीत. त्यामुळे प्रत्येकाला बघा, आपण केलेलं पाप दिसत नाही, त्या पाठीवर ते दुसऱ्याला दिसतं, मागच्याला दिसतं. हा माणूस किती पापी आहे. पुण्यवान दिसत नाही, कारण पुण्य त्याच्या पुढ्याच आहे. म्हणून ह्या 2 झोळ्या दिल्यात. माणसाने कसं वागायला पाहिजे हे भगवंताने सांगितलं, पण माणूस ऐकत नाही. त्याला कोण काय करणार? आता मी एवढा सगळा सांगितलंय ना, आता ताण्यात दिसते बुवा, ताणतीन येऊन काय आग करशील ते बघा फक्त. पै पावणे येती माहेर वशील, संतोष मनी सर्वांच्या, हे संतोष मनी सर्वांच्या, गांगेश्वर दर्शनाने, संतोष मनी सर्वांच्या, गांगेश्वर दर्शनाने. रामाविना सर्वोपाय, मोती सुरारे, रामाविना सर्वोपाय, मोती सुरारे, रामाविना
सानी दा गमद गमग धनी धनी जग जमग गमग दम मदनी धनी 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 दम दम गमदनी धनी शिवतो शिवतो निवृत्ती संत कानोपात्रांनी काय उपमा काय दिली आहे बघा. निवृत्तीनाथ हे साक्षात भगवान शंकर, श्रीदेव विष्णू हे साक्षात ज्ञानदेव हा विष्णूंचा अवतार, सोपानदेव हा ब्रह्मदेवाचा अवतार आणि मूळ मायेची उपमा कोणाला दिली आहे? मुक्ताबाईंना दिली आहे. काय म्हणाले संत कान्होपात्रा? शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञान देवा शिवतो
प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती 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 रेडियाच्या मुखी वदविली वेद श्रुती रेडियाच्या मुखी वदविली वेद श्रुती रेडियाच्या मुखी वदविली वेद रेडियाच्या मुखी वदविली वेद रेडियाच्या मुखी वदविली वेद श्रुती विष्णू ज्ञान देवा शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देवा शिव तो चौदाशे वर्षाचे तक्तीर रहिवासी 1400 वर्षाचे तक्तीर रहिवासी 1400 वर्षाचे 1400 वर्षाचे तक्तीर रहिवासी 1400 वर्षाचे तक्तीर रहिवासी 1400 वर्षाचे गर्व हरविला चालविले भिंतीसी 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 विष्णू ज्ञान देव पाही शिव तो ज्ञान देव शिव तो धन्य कानो पात्र धन्य कानो पात्र आज झाली भाग्याची धन्य कानो पात्र आज झाली भाग्याची धन्य कानुपात्रा आली झाली भाग्याची धन्य कानुपात्रा आली झाली भाग्याची धन्य कानो पात्र आज झाली भाग्याची धन्य कानो पात्र आ आ
आ
विसरोनी मंथन रित्या डेरियात विसरोनी मंथन रित्या डेरियात विसरोनी मंथन रित्या डेरियात विसरोनी मंथन रित्या डेरियात हे विसरोनी मंथन रित्या डेरियात विसरोनी मंथन रित्या डेरियात विसरोनी मंथन रित्या डेरियात विसरोनी मंथन रित्या डेरियात रवी फिरविते गगगगरा आठवी गोविंद मंथनार तेरा खड़बड़ खड़बड़ा 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 वाजता ऐकून वृद्धाती धावनिया माहेरारी वृद्धाती धावनिया माहेरारी सासू म्हणे तुझे काय गेले डोळे 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 हे सासू म्हणे तुझे काय गेले डोळे 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 हे तसे उत्तर राधा हे तसे उत्तर राधा तेरा घर किंवा फुटका मनोरी तेरा घर किंवा फुटका मनोरी तेरा धड किंवा फुटका मनोरी तेरा धड किंवा फुटका मनोरी तेरा घर किंवा तेरा घर किंवा तेरा घर किंवा फुटका मनोरी तेरा घर किंवा फुटका मनोरी तेरा धड किंवा फुटका मनोरी रवी फुटोरी पाहत असे आठवी गोविंद मनावा येथे कारे श्रीहरी खेळसी येथे कारे श्रीहरी खेळसी काले श्री हरी खेळ काले श्री हरी खेळ कृष्ण म्हणे आम्ही खेळ कोविदी कृष्ण म्हणे आम्ही खेळ कोविदी कृष्ण म्हणे आम्ही खेळतो विधी कृष्ण म्हणे आम्ही खेळतो विधी हे कृष्ण म्हणे आम्ही कृष्ण म्हणे आम्ही खेळ कोविदी कृष्ण म्हणे आम्ही
ऐसे बोलोनी आजी हरी पराला हरासी हो गेला नामा मरे हरासी हो गेला नामा मरे राती तो गेला नामावळे राती तो गेला नामावळे मंथनार पसरले राधा मंथनार पसरले राधा आगरी गोविंद पुंडलीक वरदा